महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय. नमस्कार मंडळी, आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला जुन्या काळातील किंवा आपल्या बालपणीची हिरो ॲटलस सायकलची आठवण नक्कीच होत असेल. लहानपणी आपण प्रत्येकजण खेळायला खूप वापरायचो, पण गावाकडे शेतकरी हमखास ही सायकल अजूनही वापरतो, कारण दणकट, मजबूत, टिकाऊ आणि महत्त्वाचं म्हणजे शेतीच्या कामात अग्रेसर म्हटले तरी चालेल. शेतकऱ्याचा निम्मा भार हलका करणारी ही अशी हिरो सायकल. चंदूर गावात वैरणीसाठी वापरली जाणारी हिरो सायकल टिपण्याची संधी आपल्याला मिळाली. आज बदलत्या काळानुसार अजूनही बऱ्याच नवीन पद्धतीच्या सायकल आलेल्या आहेत की ज्यामध्ये चांगले फंक्शन आपल्याला पाहायला मिळतात. हिरो सायकल या कंपनीने चॅनलला कोणतीही स्पॉन्सरशिप दिलेली नाही, पण आज एक बालपणीच्या आठवणींना आणि गावाकडे वापरली जाणारी मजबूत म्हणून म्हणली जाणारी सायकल पाहायला मिळाली. पाहूया अधिक माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार मंडळी, खिलार महाराष्ट्राची शान चॅनलच्या माध्यमातून आपण जगभरातील वेगवेगळी देशी गोवंशाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा वेगवेगळा प्रयत्न करत आलेलो आहोत. आणि आज आपण चंदूर गाव, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर या गावामध्ये आहोत. या गावातील आपले शेतकरी आपल्या सोबत आहेत. श्री राकेश पाटील त्यांचं नाव आहे. आजपर्यंत आपण देशी गोवंशाच्या संदर्भात बरीचशी माहिती घेत आलेलो आहोत. आणि आजच्या मुलाखतीमधलं जर विशेष काय जर म्हणलं तर देशी गोवंशासोबत शेती असेल, स्वतःचा व्यवसाय असेल, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे देशी गोवंश काय आपण एकट्याने नाही सांभाळायचा. त्याचा नाद हा आपल्या गावातील तरुणांना असेल, मित्रांना असेल, यांना पण ह्या गोष्टीची आवड निर्माण झाली पाहिजे, अशा प्रकारचं काम. आणि त्याचबरोबर आपण म्हणजे आज या मुलाखतीमध्ये शेण गोमूत्र असेल, देशी गाईचं तूप असेल, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पंचगव्यावरती अभ्यास पण चालू आहे. पंचगव्यावरती अभ्यास करत असताना त्याच्यावरती विश्वास ठेवून कुठले तरी काम करणं, या संदर्भातली देखील आज बरीचशी माहिती आज आपण पाहणार आहोत. राकेश सर नमस्कार. तुमचं सर्वांचं आज खिलार महाराष्ट्राची शान या चॅनलवर स्वागत आहे. राकेश सर, आम्हाला सर्वात पहिल्यांदा तुमचा स्वतःचा परिचय द्या, आणि आपण देशी गोवंशाकडे जाण्याच्या अगोदर नुकतंच आम्ही तुमच्या फॅक्टरीमध्ये मिलचं जे काही काम चालू आहे तर त्याबद्दल थोडक्यात माहिती द्या तुमच्या कुटुंबाची. नमस्कार, माझं नाव राकेश पाटील, राहणार चंदूर. मी स्वतः एक डिप्लोमा इंजिनियर आहे आणि आपण आपल्याकडे खिलार गाईचं संगोपनसुद्धा करतो आहे. आणि मी एक ग्रे केम्ब्रिकचा कारखानदार आहे. आपण कापड बनवतो. आमच्या इचलकरंजीचा पारंपरिक व्यवसाय कारखानदारी आपण करत आपले हे जनावर असू देत, शेती असू द्या, सगळ्या गोष्टीचं आपण काम करतो. आणि आमच्या खिलारबद्दल आमच्या कुटुंबामध्ये बरीचशी आवड आहे. आणि आमचे खिलार ही आमच्या 4 पिढीपासून आमच्या म्हणजे घरामध्ये आहे. आता ते थोड्या काळानंतर मधल्या पिरियडमध्ये थोडं ते जनावरांची सगळी लोक व्यापारामध्ये गुंतल्यामुळं खिलार किंवा जनावर बंद करायचा असा उद्देश होता सगळ्या घरातल्यांचा. पण आम्ही आणि माझ्या भावानं पुढाकार घेतल्यामुळं आम्ही एक 10-11 गायींचं आपण संगोपन करतोय. चांगले सगळ्या देशीच गायी आहेत आपल्याकडे. राकेशजी, आम्हाला एक विचारायचं आहे की फॅक्टरीचं कामकाज बघितलं, धावपळ पाहिली, ते सगळं करत असताना देशी गोवंश सांभाळणं हे तसं पाहायला गेलं तर अवघड काम आहे. आज तसं पाहायला गेलं तर एखादं एक्स्ट्रा काम निघालं तर तिकडं आपल्याला सांगावं लागतं की आज माझ्याकडे हे काम येणं शक्य नाही. पण देशी गोवंश असं आहे की त्याला तुमचं दूध असेल, वैरण असेल, किंवा त्यांचं चारा पाणीला वेळ दिलाच पाहिजे. मग असं नाही वाटत का कधी की बाबा हे काम थांबवावं, फॅक्टरीकडे लक्ष द्यावं? कसं यातलं म्हणजे काय ताळमेळ साधता तुम्ही? सगळं तसं बघायला गेलं तर हे सगळं खिलारचं काम आमचे बंधू निलेश पाटील सगळे सांभाळतात. त्यांनीच म्हणजे पूर्ण यांचा 99% वाटा यांचाच आहे. मी फक्त हे आपल्याला आवड आहे, ही बाहेरची माहिती असू दे किंवा आल्यानंतर देखरेख करणं, आणि मी पण असतो यामध्ये, पण जास्त सिंहाचा वाटा यामध्ये सगळ्या खिलार संगोपनामध्ये आमच्या वधुराजांचा वाटा आहे यामध्ये. राकेशजी, आता कॅमेऱ्याच्या माध्यमातून आम्ही आज महाराष्ट्रभर, कर्नाटकभर संपूर्ण मुलाखत घेत असताना आम्ही एक गोष्ट पाहिली की गावाकडे जसं तुम्ही म्हणलं की भावाचा सर्वात मोठा वाटा आहे, त्याचबरोबर आम्ही तुमचे मित्रमंडळींचं पण इथं गोठ्यावरती सहभाग पाहिला. गावाकडे कुटुंब एकत्र असण्यामागचं मूळ कारण आपण देशी गोवंश पण एक त्यातला भाग आहे असं म्हणूया का? हो हो हो, नक्की. म्हणजे आम्ही हे म्हणजे लोकांच्या तोंडातून ऐकलंय, बऱ्याच मीडियाच्या माध्यमातून ऐकलंय, पण देशी गाईमध्ये किंवा देशी गाईच्या दुधामध्ये, पंचगव्यामध्ये एक अशी ताकद आहे की गाई ह्या कळपानं राहतात. आणि आमचं असं ऑब्झर्वेशन आहे
ते तुम्ही सुद्धा महाराष्ट्रभर खिलारच्या माध्यमातून फिरत असताना तुम्ही सुद्धा बऱ्याच ठिकाणी बघितलंय की खिलार ज्यांच्या घरामध्ये आहे त्यांच्या घरामध्ये एकी टिकून राहते. आणि हे गुणधर्म ते कळपाना राहायचा जो गुणधर्म आहे हे गायींच्या दुधातनंच आपल्याला मिळतो. आणि दूध हे खूप मोठं म्हणजे त्यामध्ये काम आहे. गायीचं पण त्यामध्ये खूप मोठा रोल आहे. राकेशजी, खरं तर या मुलाखतीमध्ये आपण बरेचसे वेगवेगळे मुद्दे पाहणार आहोत, पण पुढे जाण्याच्या अगोदर आम्हाला थोडंसं दावणीला किती प्रमाणात गोवंश आहे, कोणता आहे, त्यांनी वासरं कोणती, जरा ती माहिती आम्हाला द्या तुमच्या दावणीची. आता सध्या आपल्याकडं मोठ्या 3 खिलार गायी मोठ्या आहेत, 3 कांक्रेजच्या गायी आहेत आणि सध्यात 4 वासरं आहेत आणि बैल एक आहे, एक 15-16 वर्षाचा बैल आहे, असे टोटल 11 आहेत. ओके. तसं पाहिलं गेलं तर बऱ्याचशा मोठ्या प्रमाणात गोवंश आहे. राकेशजी, मग आता याच्यामध्ये थोडंसं आम्हाला तुम्ही आता वैरण किंवा तुमच्या स्वतःच्या शेतातली विकतची कसं नियोजन असते सर्व? वैरण तर सगळे आपली घरचीच आहे. वैरण जवळपास सगळे आपण म्हणजे आपल्याकडं आपल्या देशी वाहनातला गवत आहे, जवळपास आमच्या आजोबांच्या पंजोबापासून लावलेलं गवत आहे. मळीच्या आपल्या इचलकरंजी असू दे किंवा हे कुरुंदवाड, कोल्हापूरच्या खाली पंचगंगा नदीकाठाला, कृष्णा काठाला बरंचसं गवताचं रान आहे. हे गवताचं रान हे पूर्वीपारपासून आलेलं आहे आणि नदी महापूर येत असल्यामुळं त्या शेतामध्ये आमच्यातले म्हणजे अजूनसुद्धा शेतकऱ्यांचे ते गवत आहेच. त्यामुळं सगळे वैरण ही घरची आहे. थोडं नेपेर आहे, थोडं गवत आहे, परत अधूनमधून मक्का असतोय, शाळू असतोय म्हणजे ऊसामध्ये, परत वाळली वैरण थोडी असते बाहेर घेतलेली. आता तुमचा हा परिसर तसं पाऊस पाणी भरपूर मोठ्या प्रमाणात आहे. कोणती वैरण तुमच्या म्हणजे आपल्या देशी गोवंशाला की बाबा त्याची तब्येत किंवा सुदृढपणा किंवा आरोग्याच्या दृष्टीने कुठली वैरण ही जास्त तुमच्या मते की आम्हाला या भागात जास्त चांगली आहे? आमच्या भागात पारंपरेनं चालत आलेलं आमच्या आजोबांनी जे सांगितलं, आमच्या वडिलांनी जे आम्हाला सांगितलं त्या हिशोबानं आमचे वडील, आमचे आजोबा फक्त हे गवतच घालत होते. म्हणजे आमच्यात आता म्हणजे मी लहान असल्यापासून तर बघतोय आमचे आजोबा कधीतरी पावसाळ्यात जनावरांना भरडा ठेवत होते आणि हे गवतामध्ये एवढी ताकद आहे की ते त्याला असे हे गवत जर घातलं तर त्याला म्हणजे भरड्याची सुद्धा जास्त आवश्यकता पडत नाही खुराकाची. ओके. आम्ही भरडा सुद्धा आम्ही कमीच घालतो. आमच्यात भरड्याचं प्रमाण कमी आहे. म्हणजे आम्ही जनावरांना भरपेट प्रमाणात वैरण घालतो. आता एवढी जनावर आहेत पण एक 50-60 किलो आठवड्याला लागत असेल भरडा. म्हणजे घालायचं त्यांची एक इच्छा असते म्हणून घालायचं, पण हे जनावर दिवसभर वैरणीवरती म्हणजे फुल असतात. आता आम्ही एक गोष्ट पाहिली, बऱ्याचदा तुमच्या दावणीची जातीवंत खोंड असेल किंवा होणारी पैदास असेल, कालवड खोंड, तर सध्या महाराष्ट्रामधलं ब्रीडिंग म्हणा किंवा पैदास म्हणा, तर या संदर्भात बराचसा अभ्यास तुमचा देखील आम्ही पाहतो. तर कुठल्या दृष्टीने दावणीला पैदास घेतली पाहिजे किंवा कशा पद्धतीचा बैल दाखवला पाहिजे किंवा आम्ही ही समोरची गाय पाहतोय ही कशी निवडून, आज बऱ्याच जणांची इच्छा आहे, आज कदाचित ही गाय पाहत असताना आज बरेच जण म्हणतील की आम्हाला एक अशी गाय द्या, तुम्हाला फोन येतील की कदाचित ही गाय देताय का म्हणून. ते एखादी गाय निवडायची किंवा ही गाय आणायची. आता गाय मोठी झाल्यावर प्रत्येक जण म्हणेल की ही गाय पाहिजे, पण ही गाय लहानपणी असताना त्या कालवडीची निवड करणं, तर ह्या ब्रीडिंग आणि हा निवड किंवा ह्या संदर्भातला अभ्यास सांगा आम्हाला. आम्हाला ह्या ब्रीडिंग क्षेत्रामध्ये काम करत असताना आम्हाला अनमोल असं सहकार्य आम्ही या खिलार क्षेत्रामध्ये संघ पाटलांना गुरु मानतोय. त्यांच्या नजरेतून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला बरंचसं शिकायला मिळालं. आम्हाला वारसा खिलारचा आहे घरातून, पण आमचं नॉलेज अपग्रेड झालं ते संघ मामांच्यामुळं. आम्हाला बरेचशी माहिती त्यांच्यामुळे मिळाली आणि या खिलार क्षेत्रामध्ये काम करत असताना काय ड्रॉबॅक्स आहेत किंवा काय आपल्याला अडचणी येतात त्या गोष्टीवरती आमचा एक 5 वर्षात आमचे खिलारप्रेमी आमच्या ग्रुपमध्ये जवळपास एक 50 गायी आमच्या ग्रुपमध्ये आहेत. त्यामुळे आम्हाला बरंचसं अनुभवही मिळालं की गाय आपल्या दारात गाय एक चांगली असणं किंवा गाय कशी तयार करायची किंवा गायीसाठी मेन म्हणजे आपलं ब्रीड महत्त्वाचं आहे. आणि ब्रीड आपण गाय आपली आहे चांगली, पण त्याला आपण बैल जर चांगला लावू शकलो नाही तर आपल्याकडे जन्मणारं ते वासरू हे चांगलं जन्मू शकत नाही. त्यामुळं आपण लावत असताना बैल निवडत असताना ह्यो बैल चांगला निवडावा, त्याची वंशावळ बघावी. त्याचं म्हणजे बघायला गेलं तर बैल मेन बघावा. बैलाचं फाउंडेशन असू दे, बैलाचं शिंग, तोंड, कान, शेपूट ह्या सगळ्या गोष्टी बॉडी स्ट्रक्चरली बघाव्या. आणि दुसरं म्हणायला गेलं तर बैलाची वंशावळ सुद्धा बघावी की बाबा हा खराच म्हणजे या खिलार क्षेत्रामध्ये बरंचसंच पाठिंबल्या ब्रीडमध्ये
इनब्रीडिंग झालंय किंवा हे झालं, ह्या गोष्टी जर पडताळून बारकाईनं बघितल्या तर आपण आणि जर वळू चॉईस केला तर आपण नक्कीच यामध्ये चांगलं काम किंवा चांगली वासरं जन्माला घालू शकतो. राकेशजी, जसं तुम्ही म्हणले की वळू हा चांगला पाहिजे, गाय ही चांगली पाहिजे, वळू आणि गाईला आपण किती 50-50% समान हे दिलं पाहिजे का? वळू गाईपेक्षा जास्त ताकदीचा पाहिजे का गाई जास्त मोठ्या क्वालिटीची पाहिजे, काय सांगूया आपण? ह्या क्षेत्रामध्ये आम्हाला असा अनुभव आला की आपल्याकडं ज्यावेळी आपण असं म्हणतोय ना की बी लावलं, पण बी आपण चांगल्या उत्कृष्ट क्वालिटीचं बी लावलं, पण ती जमीन पण तेवढ्या क्वालिटीची पाहिजे. त्यामुळं मेन आपल्याकडं जर ब्रीडिंगवरती काम करायचं असेल किंवा चांगली ब्रीडिंगमध्ये काम करायचं असेल तर आपल्याकडे गायसुद्धा चांगली असणं खूप गरजेचं आहे. ओके. मी तुम्हाला थोडंसं थांबवतो राकेशजी इथे. मंडळी, आज खरं तर या मुलाखतीच्या माध्यमातून एक सर्वात मोठा मुद्दा यांनी इथे थोडक्यात सांगितलाय की आज आपण म्हणतोय की बैल तर टॉपचा, वळू टॉपचा पाहिजे, गाय सर्वसाधारण असली तरी चालेल. त्यांनी एक खूप म्हणजे लाख मोलाची गोष्ट सांगितली की बी तर आपण क्वालिटी आणलेलं आहे, पण ते ज्या जमिनीत पेरतो ती जमीन पण तेवढ्या ताकदीची, तेवढ्या कदाचित आपण लाख मोलाची सोन्याच्या भावाची असली पाहिजे किंवा क्वालिटी असली पाहिजे, हे आज त्यांनी मुद्दा सांगितला. राकेशजी, आता आम्हाला थोडंसं एक विचारायचं आहे की क्वालिटीची गाय आपल्या किंवा क्वालिटीची कालवड दावणीला असण्यासाठी काय मेहनत किंवा कसं, आता कदाचित आपण म्हणू एखाद्या बाजारात जाऊ, शेतकऱ्याकडे जाऊ, प्रदर्शनात जाऊ, कशी निवडून कशी आणायची, मध्ये जायचं कुठं, काय सांगता याबद्दल? गाय आपण म्हणजे आम्ही तर म्हणतोय की आपण आपल्याकडे जर गाय असेल तर त्या गायीचं किंवा आपल्या माहितीत कोणाकडची गाय असेल की बाबा ज्या गायीला दूध चांगलं आहे, ज्या गायीला वासरं चांगली होतात, ज्या गायीमध्ये आता सगळी लोक जर बघायला गेल्यात तर सगळी लोक ब्युटी बघायला की बाबा कुठली गाय सुंदर दिसते. आता ही मी गाय सुंदर आहे, पण ही गाय आम्ही निवडली आहे ह्याचं प्रमुख कारण ही गाय आमच्या मित्रांच्याकडेच होती. मग आमचे मित्र महेश जोंधळेकर त्या दादाने आपल्याला ही गाय दिली आहे. ही गायीचा सगळा इतिहास बघायला गेलं तर ही गाय शुद्धापूर खाणीतली गाय आहे. ह्या गायीची आई ही डायरेक्ट कारजाळ बैलाची आई आहे, जी कारजाळ कामानाच्या बैलाची आई. आणि हुलजंतीचे संजू गंगमाने आहेत, त्यांच्याकडे एक बैल होता शुद्धापूरचा, त्या बैलाची पोटची ही गाय आहे. हे सगळं सुंदरता होती, सगळं ब्रीड चांगलं होतं, लाईन चांगली होती. पण मी व्यक्तिगत म्हणजे मी ही गाय घेण्याच्या पाठीमागचं कारण पहिलं की गायीचं गेल्या वेळेला वासरू वारलेलं. महेशदादांचे वडील आणि महेशदा म्हटले की एक दिवस आमच्या घरी कोण नव्हतं आणि आम्ही दूध काय करायचं म्हणून डेअरीला नेऊन घातलं. तर संध्याकाळच्या एका वेळेला ह्या गायीनं वासरू वारलेला असताना 3 लिटर 900 ग्रॅम दूध दिले. 3 लिटर 900 ग्रॅम दूध दिले गायीनं. मग हे सकाळी 1 लिटर तर जास्त देणार ना. मी म्हणतो 8-9 लिटरची गाय आहे म्हणून आपण ही गाय आणली. आपल्याकडे 2 गायी आहेत आपल्या मामांच्यात, म्हणजे आपण खिलार क्षेत्रामध्ये काम करत असताना आपल्या सगळ्यांच्या घरात एक खिलार गाय असावी असा आमच्या ग्रुपचा हेतू आहे. आणि आम्ही बरंच आपले संकेत कन्हेर असू देत, रावसाहेब तेजपणकर असू देत, यांच्या माध्यमातून सांगोड्यामध्ये आणि आपल्या खिलारच्या ह्याच्यामध्ये डॉक्टर निखिल भोकरे असू देत, परत आपले सर्व खिलारप्रेमी, कोणाचं नाव विसरून राहिलं गेलं असलेलं तर माफी असावी. पण आमच्या या खिलार क्षेत्रामध्ये काम करत असताना बऱ्याच लोकांनी प्रत्येकाच्या घरी गाय असावी ह्या उद्देशानं काम करायला. आणि मी तर प्रामुख्यानं म्हणतो की खिलारचं दूध आपण खाल्लं पाहिजे, दूध खिलारचं खाल्लंच पाहिजे. आणि आम्ही असा स्टडी केला किंवा आम्ही असं अनुभवलं आहे की लोकांचं IQ नाही, हे फील्डवरचं नॉलेज की गाईला आपल्याकडले लोक म्हणजे देशी गाय आहे बाबा दूध देत नाही किंवा काय करायचं, मारत्या हे करत्या. पण आपण जर HF आपले हे फॉरेन ब्रीड आले HF गाय किंवा ही जर्सी होल्स्टन या ब्रीडच्या गायींना ज्या पद्धतीची ट्रीटमेंट दिली जाते की बाबा 2 वेळेला चारा देणं, पोषक चारा देणं, त्या प्रकारची जर ट्रीटमेंट आपल्या खिलार गाईला लावली तर आपल्या खिलार गाईसुद्धा आम्ही 10 लिटर गाईचं दूध काढले, सकाळी 5 लिटर, संध्याकाळी 5 लिटर. हे म्हणजे आम्ही अनुभवलेली गोष्ट सांगायला की आपण म्हणजे कशी जरी साध्यातली साधी किंवा कशी गाई जरी असेल किंवा तिला वंशावळ दुधाची पाठिंबा नसेल तरी सुद्धा गाईला जर म्हणजे व्यवस्थित तिला पोषक चारा, आराम करण्यासाठी कोरडी जागा आणि पाणी आणि फिरायला व्यायाम, ह्या 3-4 गोष्टी झाल्या आणि आपली व्यवस्थित त्यावर सांभाळणी झाली की खिलार गाय ही आपल्याला कशी बी केलं तर 3-4 लिटर दूध देते. आणि आपल्या आता दूध खायलाच किती लोक, हे म्हणजे सगळ्यात मोठा प्रश्न आहे.
बरोबर. दूध खाल्ल्यानंतर आमच्या घरी आजार म्हणून नाव नाही, आजाराचं नाव नाही. लहान मुलांचं असू दे, आमच्या आजोबांना लकवा मारलेला, लकव्यातून ते बाहेरून आता सध्या व्यवस्थित चालतात वगैरे. 100% लकवा. आम्ही त्याच्या आधी म्हणजे हे दूध आम्ही खात नव्हतो. दूध आमच्या घरी गाई होत्या, पण आम्ही खिलारचं घरी दूध खात नव्हतो. मग अचानक आमच्या घरीमध्ये आजार पण भरपूर चालू झाला. मग त्याचं ज्यावेळी आम्ही ॲनालिसिस करायला गेलं त्यावेळी आमचे रावसाहेब तिरपणकर साहेबांनी असू दे आपण दूध बदला म्हणून सांगितलं. त्यावेळी सगळ्यांनी दूध बदलल्यानंतर एवढा फायदा म्हणजे आम्हाला एवढा फरक पडला आहे की आजार पण हे बंद झाले पूर्ण. म्हणजे हे अनुभवलं आहे आम्ही. आणि कॅन्सरसारखा दुर्धर आजार आपल्या खिलारच्या पंचगव्याच्या माध्यमातून बरा होतोय ह्याचं प्रूफ्स आहेत आपल्याकडे. म्हणजे पूर्णपणे खिलार कॅन्सरला हरवू शकते. ह्या गोष्टीचा आपण म्हणजे आमच्या घरीच प्रयोग केला आहे. राकेशजी, खरं तर आता हा विषय आलाच आहे, तर थोडंसं पुढे जाण्याच्या अगोदर एक विचारतो की जसं तुम्ही म्हणले की तुम्हाला वारसा हा खिलारचा होता, तुमचे खिलार क्षेत्रातले मार्गदर्शक आता एवढ्या सगळ्यांच्या माध्यमातून असतील, संख मामा असतील, यांच्या माध्यमातून बारकावे जे तुम्हाला कळाले, तर वारसा असताना आपण फक्त एक रेग्युलर रुटीन मध्ये रोजचं आपलं काम चालायचं. पण जेव्हा त्याला काय म्हणू एका अभ्यासाची किंवा ज्ञानाची जोड झाली तेव्हा त्याच्यातला फरक काय, ग्रोथ आपली होती किंवा काय फरक दावणीला म्हणजे बदल आपल्याला पाहायला मिळतो? आता बघायला गेलं तर म्हणजे आमच्या घरी सुद्धा म्हणत होते की बाबा हे खिलार गाई करायलायस किंवा हे गाई केलायस, ह्यातून उत्पन्न काय. म्हणजे प्रत्येक माणूस हा आज बघायला गेलं तर सुरुवातीला म्हणजे पहिला ह्यातनं आपल्याला काय मिळणार हे पहिला बघते की बाबा तुम्हाला काय फायदा, हे पहिला प्रश्न. म्हणजे कुठल्याही घरात गेलं तर शेवटी अर्थकारण हे येतेच की बाबा तुम्ही ह्या गोष्टीसाठी वेळ द्याला, त्यातून तुम्हाला मोबदला काय मिळायला लागला. तर हे आरोग्याचं तर म्हणायला गेलं तर आरोग्य आमच्या घरातल्या सगळ्यांचं सुधारलंय हे 100% आमच्या चंदूर गावाला सगळ्या माहिती आहे. आणि दुसरं म्हणायला गेलं तर आपण खिलार क्षेत्रामध्ये आमच्या संत मामांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना मामांच्या बैलावर आपण गाई भरल्या. बऱ्याच वेळेला आम्हाला 7 वेळा मला व्यक्तिगत 7 वेळा आमची गाय उलटली, पण 7 वेळा आम्ही गाय तिथं नेली, पुन्हा भरली. आपल्याला 7व्या प्रयत्नात यश आलं. आपल्या गाय एक संगमामांच्यावर गाब लागली बैलावर. त्या गाईचं वासरू सुनील गपाट तुळजापूर यांनी घेतलंय आपलं गेल्या वर्षी वासरू. 1.5 महिन्याचं वासरू 2,75,000ला विकलं त्या काळ्या गाईचं पाठीमा आपण बघत असलेलं. मग त्यावेळी आमच्या घरातले सगळे म्हणजे खुश झाले. त्या गाईचं पाठीमच्या वित्ताला सुद्धा जी कालवड होती ती सुद्धा कालवड 80,000 रुपये कालवड विकलं. मग एक गाय आपल्याला जर एवढा नफा देत असेल तर आमच्या घरातल्यांचं बोलणं बंद झालं. पहिला बोलतो की कशाला बघा करायचा, ह्यातनं काय फायदा आहे. म्हणजे त्यांना काय प्रत्येकाला काय वाटतं खिलार देखणी गाय किंवा एक रागीट खिलार गाय, खिलारचं मुळात गुणधर्म रागीट आहे किंवा चपळ आहे. मग ह्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन म्हणलं तर पहिला काय आपले जुनी लोक किंवा गावातले लोक की बाबा हे दुधासाठी पाळले असं म्हणत नाहीत, हे काय तर शर्तीचं वासरू करायसाठी किंवा काय तर शर्तीच्या नादासाठी पाळले असं एक ग्रामीण भागात आमच्या म्हणजे हे आहे. पण हे खिलार गाई सुद्धा दूध देऊ शकतात किंवा आता बरंचसं आम्ही आता 100 रुपये लिटरनं दूध विकतोय. हां, 100 रुपये लिटरनं दूध विकतोय. तूप असले 4,000 रुपयानं तूप विकतोय. राकेशजी, आता खरं तर एक विचारायचं आहे की दूध आणि तूप, आज तुम्ही मागाशी सांगितलं की घरातील तुमच्या मित्रमंडळींनी सांगितलं की आजारपण वाढते तर तुम्ही दूध बदला. आमचे आज बरेचसे प्रेक्षक शहरी भागामध्ये पण आहेत किंवा गावाकडचे पण आहेत की ज्यांच्या दावणीला आज देशी गाई कमी पण बाकीच्या फॉरेन ब्रीड जास्त आहेत. तर दुधाचं आणि तुपाचं महत्त्व आम्हाला तर जाणून घ्यायचं, आम्ही ते पुढच्या भागामध्ये तुमच्याकडून जाणून घेणार आहोत. मंडळी, कुठेही जाऊ नका. आपण आजच्या भागामध्ये राकेश पाटील यांच्याकडून आज बरीचशी माहिती घेतली. पुढच्या भागामध्ये आपण त्यांच्याकडून सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुढचा भाग का महत्त्वाचा आहे की आज असे कुटुंब आपल्या सोबत आहे, असं व्यक्तिमत्व आपल्या सोबत आहे की आज तुम्ही म्हणाल त्या गोष्टीचा पंचगव्य असेल, दूध शेण गोमूत्र असेल किंवा शेती आणि देशी गोवंश असेल, या गोष्टीमध्ये खरंच काय प्रूफ देण्याची वेळ आली तर आज असं एक व्यक्तिमत्व आपल्या सोबत आहे. त्यामुळे आपण जास्तीत जास्त माहिती घेणार आहोत. आणि आज पाहायला गेलं तर गावाकडचा भाग असेल किंवा शहरी भाग असेल, मधुमेह असेल किंवा कॅन्सर असेल, या बऱ्याचशा समस्यांना आपण तोड देतोय.
पण पंचगव्य असेल, देशी गोवंश असेल, याचा वापर केल्यानंतर, याच्या सानिध्यात राहिल्यानंतर त्याच्यापासून बरेचसे रोग दूर होतात या संदर्भातली माहिती आपण प्रूफ सहित आज त्यांच्याकडून आपण उदाहरणं बरीचशी विचारणार आहोत. ही माहिती आपण पुढील भागात पाहणार आहोत. मंडळी, खूप खूप धन्यवाद. खिल्लार महाराष्ट्राची शान.